जो माणूस घरी रोज आरती करत असेल ना त्याला हार्ट अटॅक येण्याचा चान्स बिलकुल नाही राहणार. आज कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झालाय त्यांनी पण जर का दिवसात 10 वेळा ताडी वाजवला ना का 2 महिन्यानंतर त्यांनी चेक करावा. देव आहे ना काय म्हणाला, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम वाढेल तेव्हा मी येणार. म्हणजे देव काय येत नाही, त्याची वाणी येते. पण आपण कुठे चुकतो, जो माणूस वाणी बोलतो ना त्यालाच देव बनवून टाकतो. मग त्याची वाणी काय ऐकत नाही, त्याला देव मानायला नाही, त्याला डायरेक्ट लालचच द्यायची चालू का बाबा माझं हे काम कर, तुला हे नारियल देतो, हे काम कर, तुला हे चढवायला. हेच प्रकरण चालू झाला. राधे 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 दिवसभर सांगत राहा, पण ते राधा आई जे म्हणते ते ऐकणार कधी. आता जर का मी बोलतोय आणि तुम्ही बोलले तर मला 2 मिनिटं घबरावं लागणार. करेक्ट, ऐकायला तेव्हा ऐकायला. पण ते कुठला महाराज म्हणतो का तुम्ही किती जाप करायचे, तो म्हणतो जाप कर. कधी करायचं ते पण नाही म्हणत. सकाळी कामाला धावायचा असतो, पण आता त्यांनी सांगितलंय म्हणून 4 माला करायची. कसं तरी आपलं निपटून कामाला धावला. अरे मी तुला हाक दिली, अरे सागर भाऊ सागर भाऊ सागर भाऊ, आणि तुम्ही तिकडून पलटून माझ्याकडे यायला लागले आणि मी दुसऱ्याकडे चाललो. मग काय होणार. दादा सोराईस वरती जरा सांगाल काय उपाय. हा, सोरायसिसचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. सोरायसिस कधी होतो माहिती आहे का, आपल्या अंगात काहीतरी बिमारी झाली, त्याला आपल्या वाईट शेलनी मारला, तर जे मेलेली डेड बॉडी आहे ते मेल्ट नाही झाली. आता झालं कसं, तुमच्या बॉडीत सगळ्याकडे तो फिरतोय. कधी इकडे फोडं येत आहे, कधी इकडे येत आहे, कधी इकडे येतात. सोरायसिसवाल्यांना कुठेही फोडं येतो. मग बाबांनी काय सांगितलं, तो जो फोडा आहे ना त्याला लिंबाचा पान असतो ना, मावशी होती ना, त्या मावशीला गँग्रीन झाला होता. ओके. हा, ती माझी सासू होती. त्याचा पायाला एवढा मोठा भोक होता, त्याला मी हे बांधायला सांगितलं होतं आणि त्याचं भरला 1 महिन्यात. तुम्ही अगरबत्ती लावा नका लावू, बत्ती लावा, नामजाप करा नका करू, काय फरक नाही पडत. माणुसकी तुमचं आतमध्ये जगणं फार बरं आहे. माणुसकी जगवली ना का देव तुमच्याशी भेटणार. बॉडीमध्ये ते म्हणतात ना का हेमोग्लोबिन वाढतो. हेमोग्लोबिन वाढतो म्हणजे काय, नक्की तुमचं रक्त ठीक होतो. तुमच्या घरातच तुमचं प्रेम नाही, तुमच्या स्वतःच्या घरात तुम्ही कुत्र्यासारखं जगता. रात्री तुम्ही घरी जाता त्यावेळेला बायको पोरं झोपून गेले, मग तुम्हाला काय लवकर झोप नाही लागत, सगळे लपडे करून 2 पॅग मारतात, तुम्ही पण झोपता. का आता माझे आयुष्य मी काढून घेतलं, जे काही काम करायचं करून घेतलं, आणि मला घोडा घातल्यानंतर पण माझा भूत आहे ना तो पण कार्य करेल. 35 वर्ष आहे ना सतत बाबांच्या टचमध्ये राहिलो. हे जसं तुमच्यानी माझी गोष्ट होते ना अशी बाबांबरोबर व्हायची. हे धर्म आहे ना आपलं, आणि पूजापाठ हे पद्धत. पूजापाठ आहे ना ते सायन्स आहे. आपण ढोल वाजवतो, घंट्या वाजवतो, आरती बोलतो, आरती बोलताना ताडी वाजवतो. ताडी वाजवणं काय होतं माहिती आहे का, हे आपले जे नसा आहेत ना हे मजबूत होतात आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक होत नाही. ओके. जो माणूस घरी रोज आरती करत असेल ना त्याला हार्ट अटॅक येण्याचा चान्स बिलकुल नाही राहणार. याचं कारण आहे तो असं ताडी वाजवतो ना असा, तर हे जे झटका आहे ना हे झटका नसापासून हार्टपर्यंत जातो. ओके. त्याचे ब्लॉकेज उघडतात. आज कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी पण जर का दिवसात 10 वेळा ताडी वाजवला ना का 2 महिन्यानंतर त्यांनी चेक करावा, त्याचा ब्लॉकेज कमी होणार. सोपा उपाय आहे. आज तुम्हाला समजा बॉडीमध्ये ते म्हणतात ना का हेमोग्लोबिन वाढतो. हेमोग्लोबिन वाढतो म्हणजे काय, नक्की तुमचं रक्त ठीक होतो. मग त्याच्यासाठी उपाय आहे, तुम्ही सकाळी 1 लसूणचा तुकडा घ्या, 1 लसूण घ्या, त्याला बारीक बारीक तुकडा करा आणि पाण्याने गिळून घ्या. साधा पाण्याने गिळा, थोडं कोमट पाणी असेल तरी चालेल, बरं होईल. पण त्याला चावायचं नाही. अच्छा. गिळून घेतलं ना ते आतमध्ये गेला, त्याच्यानंतर एक 15-20 मिनटं काय खायचं नाही. तो आहे ना तुमच्या ब्लडमधलं सगळं क्लॉट खोलून टाकतो. ज्या माणसाला एकदा स्टँड टाकून घेतला त्यांनी हे प्रयोग केलाच पाहिजे. मग त्याचा परत कधीच ब्लॉकेज होणार नाही. दुसरं त्यांनी आरती करायला सुरू केली, आरती नाही केली तरी ताड्या वाजवा 5 मिनटं. काय होतं, आरती पण 5 मिनटाची असते, ताडी पण 5 मिनटाची असते. तुम्ही टाईम बघून घ्या ना, असं ताडी वाजवत राहा ना असा असा, त्याच्यात काय मोठं काम आहे. पण त्याच्याने तुमचा हार्ट आहे ना त्याची पंपिंग सुरू होऊन जाईल. ओके. आणि मी म्हणतो म्हणून नाही, मी सगळ्या सांगतो, मी जे काय उपाय म्हणतो ना त्याला तुम्ही आजमा. तुम्ही आजमावून त्याची प्रतीची घ्या. आज तुमचं समजा हार्टला डॉक्टरने सांगितलं बाबा हे ब्लॉकेज आहे, तुम्ही हे 2 उपाय करून बघा ना. सकाळी लसूण खा, गिळायचं दव्यासारखं, आणि ताड्या वाजवा. दिवसातनं 2 वेळा वाजवा, एकदा सकाळी वाजवा, एकदा संध्याकाळी. मग 1 महिन्याने जाऊन चेक करा, आणि तुम्हाला आराम वाटलं का बाबांना जाऊन थँक्यू सांगा.
कारण हे उपाय बाबांनी सांगितले. बाबांच्या देवळात जाऊन थँक्यू सांगा ना. आज जगाला आहे ना काहीतरी वस्तूची गरज आहे, म्हणून देव वाणी पाठवतो मला. ओके. देववाणी आहे ना, ते जसं म्हणतात ना का देव आहे ना, काय म्हणाला, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम वाढेल तेव्हा मी येणार. मग देव काय येत नाही, त्याची वाणी येते. पण आपण कुठे चुकतो, जो माणूस वाणी बोलतो ना त्यालाच देव बनवून टाकतो. बरोबर. मग त्याची वाणी काय ऐकत नाही, त्याला देव मानायला नाही, त्याला डायरेक्ट लालचच द्यायची चालू. हां. का बाबा माझं हे काम कर, तुला हे नारियल देतो, हे काम कर, तुला हे चढवायला, हेच प्रकरण चालू झाला. गुरु आणि देव, देवाची वाणी गुरुकडे येते, गुरुची वाणी लोकांकडे जाते. बरोबर आहे. लोकांनी गुरुला रिस्पेक्ट द्यावा. पण जर तुम्ही गुरुला रिस्पेक्ट दिला आणि त्यांनी सांगितलेल्या वस्तूवर लक्ष नाही दिला तर काय फायदा. करेक्ट. तसंच तुम्ही मंदिरात गेले आणि मंदिरात तुम्ही अगरबत्ती नारियल सगळं लावला, पण देवाचा जो स्वरूप आहे, आनंद स्वरूप, आनंदमय स्वरूप, ते तुम्ही तुमच्यात नाही आणला तर काहीच उपयोग नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात किती लोकांना आनंद दिला, किती लोकांचा तुम्ही निस्वार्थ कर्म केला, त्याच्याने तुमचा अध्यात्म वाढेल. मेगा प्रवचनमध्ये आत्ताच म्हणजे दिल्लीमध्ये म्हणालो होतो का, म्हटलं राधे 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 दिवसभर सांगत राहा, पण ते राधा आई जे म्हणते ते ऐकणार कधी. आता जर का मी बोलतोय आणि तुम्ही बोलले तर मला 2 मिनिटं घबरावं लागणार. करेक्ट. ऐकायला. हां. तेव्हा ऐकायला. पण ते कुठला महाराज म्हणतो का नाही. का तुम्ही किती जाप करायचे, नाही म्हणत. तो म्हणतो जाप कर. कधी करायचं ते पण नाही म्हणत. केल्यानंतर बाबा तू शांत बस, शांत झोप, तेव्हा तर तुला ऐकू येणार ना. सकाळी कामाला धावायचा असतो, पण आता त्यांनी सांगितलंय म्हणून 4 माला करायची, कसं तरी आपलं निपटून कामाला धावला. अरे मी तुला हाक दिली, अरे सागर भाऊ सागर भाऊ सागर भाऊ, आणि तुम्ही तिकडून पलटून माझ्याकडे यायला लागले आणि मी दुसऱ्याकडे चाललो, मग काय होणार. करेक्ट. हे असंच चाललंय आपल्याकडे. देव येतो पण आपण नाही. पण देव भेटत नाही ना. हां. याचा कारण तुम्ही देवाला हाक मारता आणि देव तुमच्या बाजूला यायला लागतो का तुम्ही दुसऱ्या बाजूला. बरोबर आहे. हे आहे ना, हे अशा विषय आहे ना का याच्यात फार काही गंमत पण आहेत. आणि असं बघायला गेलो ना तर गंमतच चालू आहे, गंमत. आणि मी फक्त हिंदू मंदिराबद्दल बोलतो तसं नाही, मी ख्रिश्चन लोकांना पण म्हणतो, त्यांच्या पण चुका काढून देतो. इस्लामिक लोक पण जास्त मानतात मला. मी कधी गेलो त्यांच्याकडे ना, मी ईद वगैरे जातो का ते पण सगळं ऐकायला बसतात. त्या पूर्ण मोहल्ल्याचे लोक ते सगळे जनाबजी वगैरे सगळे येऊन बसतात का दादा काहीतरी सांगा आम्हाला पण. ह्याचं कारण आहे ना, वस्तू एकच आहे, त्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता मी तुम्हाला समोरून बघतो, बरोबर आहे ना, तर समोरून मी तुम्हाला ओळखू शकणार. जर तुमच्याबरोबर जास्त राहिलो तर मी तुम्हाला मागून पण ओळखू शकणार. पण तुम्हाला एकदाच बघितला तर मी मागून कसं ओळखणार. बरोबर. बरोबर आहे. तसंच देवाचं आहे. तुम्ही देवात मंदिरात कितीदा पण गेला, पण देवाच्यानी तुमची ओळख नाही झाली का तुमचं काय होणार. तुम्ही जाता ना, काय मागता तुम्हाला भेटतो, पण ते कोण देतो माहिती आहे, त्यांचे असिस्टंट देतात. आणि तुम्ही खुश, देव पावले, दूध असतात त्यांचे. अरे बाबा ज्या दिवशी दूध पावला ना, देव ज्या दिवशी पावला त्या दिवशी तुझं मागणंच बंद होऊन जाईल. तू म्हणशील मी काय मागितलं होतं इकडे. दादा सोराईसवरती जरा सांगाल काय उपाय. हां, सोरायसिसचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. सोरायसिस कधी होतो माहिती आहे का, आपल्या अंगात काहीतरी बिमारी झाली, बरोबर आहे, त्याला आपल्या वाईट शेलनी मारला, बरोबर आहे, तर जे मेलेली डेड बॉडी आहे ते मेल्ट नाही झाली, ते हळूहळू हळूहळू वाढत गेली. मग त्याला कुठून तरी निघावं लागेल. ते जर का मेल्ट झाली असती तर ते मूत्रमार्गे निघाली असती किंवा आपला बाथरूमच्या मार्गाने निघाली असती, पण ते मेल्ट नाही झाली. मग ते काय होतं माहिती आहे का, आपल्या बॉडीमध्ये एक प्रक्रिया आहे, सगळ्याकडे छिद्र आहे, आपल्या चमडीमध्ये सगळ्याकडे छिद्र आहे. कारण हे पण आहे ना, श्वासोश्वास करते चमडी, ब्रीथ करत असते. ब्रीथ करत असते, बरोबर आहे.
मग तिकडून बाहेर निघते. तिकडून बाहेर निघताना काय होतो, आता समजा इकडून ते बाहेर निघते, तर बाहेर निघताना तो चमडीला क्रॅक करतो. तो बाहेर येला का नंतर काय होतो, ती जी चमडी क्रॅक झाली ना ते बाहेरचा जंतूच्या संपर्कात येते. मग तिकडे इन्फेक्शन होतो आणि ते तुमच्या शरीरात कुठे पण येतो. ओके. त्याला सोरायसिस म्हणतात. एखाद्याची डॉक्टर लोकांना माहीत पण नाही सोरायसिस होतो कसा, का जेव्हापर्यंत त्यांना ते माहीत नाही होतो कसं, का ते इलाज कसं करणार. हो करेक्ट. मी कधी पण बाबांशी बोलताना पहिला बाबांना, बाबा झालं कसं, मग कसं निघणार. आता झालं कसं, तुमच्या बॉडीत सगळ्याकडे ते फिरतोय. कधी इकडे फोडं येत आहे, कधी इकडे येत आहे, कधी इकडे येतात. सोरायसिसवाल्यांना कुठेही फोडा येतो. मग काय करायचं त्याचा, आणि जिकडे जिकडे फोडा आला तिकडे इन्फेक्शन चालू झाला. मग इन्फेक्शन चालू झाला का आतमधला अजून वाढला. मग डॉक्टर काय करतात, त्याला इंजेक्शन देऊन दाबतात. इंजेक्शन देऊन दाबला का ते आतमध्येच राहतो. मग 6 महिन्यांनी परत येतो. एक माझ्याकडे पेशंट होता ना, तो कमीत कमी 4 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होता. त्याला काय फोडं संपत नव्हते. म्हणजे इंजेक्शन घेऊन, हो इंजेक्शन घेऊन थांबवायचा. ओके. मग आयुर्वेदिक गोळ्या घ्यायचा, आयुर्वेदिक घ्यायचा. आयुर्वेदिक काय करतो, तुमच्या अंगात ताकद वाढवतो. ताकद वाढवतो बिमारीशी लढण्यासाठी. पण त्याला हे प्रोसिजर माहीत नाही आयुर्वेदला. आणि तुम्ही आयुर्वेदिक कधी पण बघा, गोळी एकाच वस्तूची नसेल, ते 2-3 वस्तू 4 वस्तू मिळून देणार. मग त्याच्यात कसं आहे का, इकडून पण शक्ती वाढवा, इकडून पण वाढवा, इकडून पण, म्हणजे ते मरेल. आणि ते होतो, काम करतो. पण त्याच्यात प्युरिटी नाही. हा एवढा आहे का ते तुम्हाला साईड इफेक्ट नाही करत. अच्छा. कारण ते सगळं नॅचरल डायजेस्टिव्ह आहे. करेक्ट. आता एक सिंपल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं आपण चपाती खातो, आटा बनवून चपाती खातो, बरोबर आहे. चपातीला डायजेस्ट व्हायला आणि त्याच्या जाग्यावर जर का आपण दलिया खाल्ला, दलिया पण घेऊचा असतो, पण तो दलिया लवकर डायजेस्ट होतो आणि तो जास्त हेल्दी आहे गव्हाचाच. पण कुठल्याही वस्तूला तुम्ही जर का एकदम बारीक केला ना का ते तत्व तेवढे चिपकतात. मग पहिला तर त्याला बॉडीचा आतमध्ये जाऊन त्याला वेगळं करावं लागतो. वेगळा केल्यानंतर ते डायजेस्ट होतात. ओके. पण जे मोठे असतात ना त्याच्या आतमध्ये फायबर आहे ना, जिवंत असतो. मग ते लवकर मेल्ट होतो आणि लवकर ते डायजेस्ट होतो. हे फरक आहे. ॲलोपॅथिक जे आहे ना ते फाईन आहे. कुठल्या तरी वस्तूला ते एव्हॅपोरेट करून मग त्याचा जो बाष्प आहे त्याच्याबरोबर पावडर मिक्स करून ते गोळ्या बनतात. ते फाईन आहे का ते पूर्ण डायजेस्ट होत नाही. कुठलीही ॲलोपॅथिक दवा तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण डायल्यूट होत नाही, म्हणून ते साईड इफेक्ट करते. ओके. आणि सोरायसिसमध्ये काय होतो की नक्की कुठे आहे ते माहीत नाही ना, पूर्ण अंगात फिरतो. मग ते काय करतात, ते स्टेरॉइड म्हणून इंजेक्शन येतो. ते स्टेरॉइड दिला का त्याच्याने काय होतं, तुमचं जे इन्फेक्शन आहे ते मारण्यात फास्ट होतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या चमडीचा वर जे फोड्या होता ना ते मिटून गेला, पण आतली घाण आहे. आणि बाबांच्या विलाजमध्ये कसं आहे, आपण काय शोधतो, मोठा जखम कुठे आहे. नॉर्मली मोठा जखम पायाला असतो, कारण आपला रक्ताचा फ्लो जास्त खाली असतो ग्रॅव्हिटीमुळे. हे पण एक सायन्स आहे. ग्रॅव्हिटीमुळे रक्ताचा फ्लो जास्त खाली असतो. इकडचे नसं मोठं असतात, जसं डोक्याचे नसं बारीक असतात, पायाचे नसं जाड असतात. मग तिकडून पायाला येतो, पायाला मोठा फोडा येतो. मग बाबांनी काय सांगितलं, तो जो फोडा आहे ना त्याला लिंबाचा पान असतो ना, त्याला एक अर्धा 1 तास 2 तास पाण्यात ठेवायचा, त्याला चोडायचा त्याच्यात पाण्यात, आणि तो जो पाणी आहे ना त्याच्याने स्वच्छ करायचा. मग त्याच्याने स्वच्छ केल्याने काय होतो की जे वरचे जे इन्फेक्शन आहे ना ते निघून जातात. ओके. मग त्याच्यावर पान बांधायचा, केळाचा पान ठेवायचा आणि त्याच्यावर पट्टी हलकी बांधायची, एकदम टाईट नाही, हलकी पट्टी बांधायची. तो काय होतो, तिकडून एक रेडिएशन निर्माण होतो. तो जो रेडिएशन निर्माण होतो ना तो तुमच्या बॉडीतला सगळा घाण आहे ना एका जाग्यावर आणतो. ओके. मग तिकडून पहिला ते खराब होणार. तुम्ही केळ्याचं पान बांधला ना 4 दिवसांनी उघडला का तुम्हाला वाटेल अरे जखम मोठा झाला,
म्हणजे विलाज काहीतरी वेगळा दिसतोय, मग ते डॉक्टरकडे धावतात. डॉक्टरकडे धावले का तुम्ही मेले, मग तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. कारण कसं आहे, मी जे उपाय केला आहे ते काढण्याचा केला आहे हां आणि डॉक्टर उपाय करेल दाबण्याचा. हां तिथेच थांबवायला परत ते मग येणार ते नाही. रिव्हर्स झाला. हो बरोबर आहे. आता झालं कसं, सगळ्यांना आणून इकडे इकट्ठा केला आहे, मग स्टेरॉइड काय करणार, त्याला परत पाठवणार. हां आणि एकदा परत गेलेला मग परत आणायला किती रेडिएशन पाहिजे. तेवढा वेळ परत लागणार. नाही, वेळ पण लागणार आणि तेवढं अजून जास्त हे लागेल, ताकात. हां हां करेक्ट. पण तुम्ही पान बांधलं ना तर तुमचं सडेल. अच्छा सडल्यानंतर तिकडून पस निघेल. तुम्हाला असं वाटेल अरे पस निघतो, निघू द्या. हां एकदा पस निघत एक आठवड्याभरात बंद झाला ना का मग रिकव्हरी चालू होणार. पण तो पस निघता आहे ना, तुमचे बाकी सगळे फोडे निघून जातील. अच्छा हां हां लक्ष द्यायला पाहिजे. तुमच्या बॉडीचे बाकी फोडे आहेत ना ते हलके होतील, इकडून पस निघेल पण ते सगळे हलके होतील. ते एकदा रिकव्हरी झाली म्हणजे तुमचा पूर्ण अंगातला पस निघाला. आता ते तुम्हाला 15 दिवसात पण बरं होऊ शकतो आणि कदाचित 1 महिना पण लागू शकतो. हां हां पण 1 महिन्यात तर नॉर्मली होऊन जातो. ओके. आणि पानं आहे ना, पानं ते एकदा तुम्ही लावले ना का 3 दिवस चालतात. हां 4थ्या दिवशी त्याला बदली करायचं. आणि बदली करताना परत आपला तोच कार्यक्रम, थोडा लिंबाचं पाणी चोडायचा आणि त्याच्याने ते जखम साफ करून घ्यायचे. तसं केल्याने आहे ना सगळं घाण निघून जाते. त्या माणसाचं निघाला, त्याच्यानंतर ते शिर्डीला गेला. तुम्हाला सांगितलं मला तुम्हाला भेटायला, मला काय भेटायचं, हे माझं नाही ज्ञान, बाबांचं आहे. म्हटलं बाबांना भेट घे. मग तो छत्तीसगडवरून गेला शिर्डीला, बाबांचे दर्शन घेतले, मग तिकडून इकडे आला. तुम्हाला मी स्टोरी पण सांगितली होती. नेमका त्या टायमाला ते डॉक्टर प्रिया बसली होती. करेक्ट. आणि आता मध्ये एक इकडे मुंबराला पोरगा होता, त्याच्या डोक्यात सगळं फंगस आला होता, फंगस. ओके. ते पण फोटो देतो मी तुम्हाला. तो मला फोन आला, तुम्हाला काय, तो मॉमेडियन आहे, तुम्हाला खालू म्हणतात. अरे बोले खालू मेरे सर में बहुत दवा लिया, 6 महीना हो गया, 6-7 महीना, वो जाता है फिर आता है, जाता है फिर आता है. मी त्याला सांगितलं मेरे को फोटो भेज. त्यांनी फोटो पाठवला. म्हणाले इसको फंगस है. बोले मैं क्या करूँ. बोला एक काम कर, पहला एक कपड़ा बांध सर पे, फिर उसके ऊपर केले का पत्ता रख, फिर दूसरा कपड़ा बांध. बोला 3-4 दिन तक खोलना नहीं. ओके. वो बोले नहाने के लिए, मला नहाना नहीं सर पे. बोले ठीक आहे. त्यांनी बांधून ठेवला. 4 दिवसानंतर फोटो पाठवला. तर बोलतोय आता एकदम झाला क्लीन. म्हटलं बघ अजून एकदम झालेलं नाही, एकदा अजून बांध 3 दिवस. तो बोलला आता केस आलेत. म्हटलं केस काढ. अच्छा. मग परत एकदा बांधला. एका आठवड्यात जो त्याचं झालं ना, मी तुम्हाला 2 फोटो देतो, तुम्ही लावा. म्हणजे कसं आहे, हे आपण लोकांना हे दाखवत नाही का बाबा आपण केला, पण लोकांचा विश्वास वाढला पाहिजे. बरोबर. आज तुम्ही कुठलंही काम करता ना, आणि जर त्याच्यात तुम्हाला विश्वास असेल ना, का ती विलाज 10 पटांनी काम करतो. हो बरोबर आहे. तुमच्या मनात डाऊट असेल ना, का तुमचा ओरा नेगेटिव्ह होतो. हां आणि नेगेटिव्ह ओरावर ट्रीटमेंट करणं थोडंसं अवघड जातो. तुम्ही विश्वास नाही केला तरी ते ठीक होणार. एक विष आहे ना, विष, की तुम्ही जाणून बुजून पिला का अनजानात पिला, तुम्ही मरणारच. तुम्ही लावला, इलाज होणारच. पण एवढं आहे का हे इलाज व्हायला टाईम लागेल. पण तुमचा विश्वास झाला का तुमचा ओरा आहे ना पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह ओरामध्ये जी वस्तू 3 दिवसात काम करेल, ती नेगेटिव्ह ओरामध्ये 6 दिवस लागतील. काम तर करेलच, कारण त्याचं काम आहे काम करणं. बरोबर. पण थोडा वेळ लागणार. आता तुम्हाला समजा मला इकडून स्टेशनला न्यायचं आहे, जर तुम्ही तुमच्या मनाने माझ्याबरोबर आले का आपण 10 मिनिटात पोहोचणार. आणि तुमचं मन नसेल मला तुम्हाला वळून घेऊन जायचं आहे, तर 20 मिनिटं लागेल ना. हेच फरक आहे. हे म्हणजे आपण हे सगळं कशाला लोकांना फोटो दाखवतो, लोकांना सांगतो, कारण त्यांचा ओरा पॉझिटिव्ह झाला पाहिजे का बाबा आता मी बरं होणार. हे त्याच्या मनात आला ना तर बरं होतं माणूस. अच्छा, या लोकांचा कशाला विश्वास आहे एवढा, का त्यांची जे मावशी होती ना, त्या मावशीला गँग्रीन झाला होता. ओके. हां, ती माझी सासू होती. ते म्हणजे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याचा पायाला एवढा मोठा भोक होता, त्याला मी हे बांधायला सांगितलं होतं आणि त्याचं भरला 1 महिन्यात.
डॉक्टर सांगत होतं म्हटलं हे काय, तो म्हणायची अरे ओ मेरा बोले जवाई जादू करताय बोले, असं म्हणायची. एक मजाची गोष्ट सांगतो. आज तुमचा आणि माझा समजा वाकडं झाला, तुमच्या मनात माझ्यासाठी द्वेष आला, बरोबर आहे. तुम्ही इकडे शांतपणे बाल्कनीमध्ये उभा आहे 2 महिन्यानंतर आणि मी खालच चाललो, बरोबर आहे ना, का तुमचा मूड चेंज होणार. मला बघितल्यावर करेक्ट. तुमची हार्टबीट चेंज होणार, हां, तुमच्या मनात हे येणार, ते आठवणार, घिण येणार, बरोबर आहे. मी तर काही केलं नाही, मी तर गेलो, जस्ट गेले तुम्ही, बरोबर आहे. माझं तर काही बिघडलं नाही, बिघडलं कुणाचं, माझं. म्हणून तुम्ही कुठल्याही वस्तूबद्दल जर का तुम्ही घिण ठेवली मनात, कुठल्या माणसाबद्दल किंवा कुठल्या खाण्याबद्दल किंवा कुठल्या पिण्याबद्दल, ते तुम्हाला त्रास देणार. तुमचा आत्मा डिस्टर्ब झाला म्हणजे तुमचा ओरा डिस्टर्ब झाला. तुमचा ओरा डिस्टर्ब झाला म्हणजे तुमचे होणारे कामं नाही होणार, कारण तुमचं लक्ष तिकडे पूर्णपणे जाणार नाही. हे एकामागे सगळे एकामागे एक लॉक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट एक आहे ना, की या जगात कुठल्याही वस्तूला वाईट संबंध बंद करा, कुठल्याही माणसाला वाईट संबंध बंद करा, कुठल्याही माणसाला लहान संबंध बंद करा, कुठल्याही माणसाला मोठा संबंध बंद करा. तुम्ही रस्त्यात तुम्हाला चक्कर आला आणि पडले खाली, का कुणी गाडीवाला गाडी थांबून तुम्हाला उठवणार नाही, बरोबर. पण रस्त्यात चालणारा गरीब आहे ना, तो बिचारा धावपळ करून पाणी तरी आणून टाकेल. तो गाडीवाला बघून जाईल, पण गाडीवाला तो त्याचा घमंडाचा आहे ना. बरोबर. मी लोकांना सांगतो ना, कधी कधी त्यांना वाईट वाटतं, म्हटलं हे बघ, लहान माणसाची मित्रता आहे ना, कधी पण कामाला येणार, मोठ्या माणसाची नाही येणार. मोठ्या माणसाला तू कामाला येशील, बरोबर, पण तो तुला कामाला येणार हे तुझा भ्रम आहे. बरोबर. म्हणून आयुष्यात मोठ्याला मोठा नाही समजायचा, लहानाला लहान नाही समजायचा. सगळे सारखे आपण, सगळ्यांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळा आहे. एवढा आहे का कुणाला जास्त वाढायचा चान्स भेटला, कुणाला नाही भेटला, पण शेवटी आपण पण 4 भाकरी खाणार, तो कदाचित आपल्यापेक्षा 6 खाणार, कारण तो लहान आहे, तो फिजिकली वर्क करतो. पण आपण 6 नाही खाऊ शकणार. आपण 6 खाल्ला का गेला कामाला. तुम्ही कोणाला आनंद दिला का, तुम्ही एक लक्षात घ्या, त्याची आत्मा आनंदित झाली ना, का देव तुमच्यावर आनंदित झाला. तुम्ही अगरबत्ती लावा, नका लावू, बत्ती लावा, नामजाप करा, नका करू, काय फरक नाही पडत. पण तुम्ही माणुसकी तुमचं आतमध्ये जगणं फार बरं आहे. माणुसकी जगवली ना का देव तुमच्याशी भेटणार. तुम्ही लग्न करता, बायको आणता, बरोबर आहे, काही वर्ष आनंद घेतला, 2-3 मोडवार झाले का त्याच्यानंतर तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष, मग हळूहळू मुलांकडे दुर्लक्ष, 2-3 वर्ष त्याच्याबरोबर खेळता. जेव्हा त्यांनी प्रश्न विचारायला सुरू केले 5 वर्षांनंतर, का तो पण लांब, ह्याला आता आलं तर ह्याला जबाब देऊ का मी पैशाचा कामाचा विचार करू. कारण तो 24 तास, सकाळी उठला का पैसा, रात्री झोपताना पैसा, उद्या कुणाला कसं काम द्यायचं, कुणाला काय काय तुझं जीवन काय. मी परवा त्या बिल्डरला सांगितलं ना, म्हटलं तुला मला जर का ओळखून घ्यायचं असेल ना, तर म्हटलं 1 महिना संध्याकाळी 6 वाजता घरी जा. अच्छा. मग मला 1 महिन्यानंतर सांग का तुझ्या आयुष्यात काय फरक पडतो. हां, पण घरी गेल्यानंतर तुझा मोबाईल बंद करायचा, गोष्टी बाजूला ठेवा, कामाचं नाही करायचं. आता तुम्ही खरं नाही वाटणार, मी आहे ना, मी 6 वाजता नंतर कुणाचा फोन फार कमी उचलतो, लोकांना वाईट वाटतो, पण मी मेसेज पण टाकतो, बाबा सकाळी 11 ते 6 फोन करा, एकदम अर्जंट असेल तर रात्री 2 वाजता करा. म्हणून मी चॅनलवाल्यांना नंबर देत नाही. आता कालच रात्री एकाचा 10:30 वाजता फोन आला. मी त्याला विचारलं, अरे किती वाजले, किती. नाही बोलतो, सहज तुमची आठवण आली. अरे म्हटलं येड्या, तुला काय एमर्जन्सी असेल तर मला फोन कर ना, तुला चुकीने माझा नंबर भेटला म्हणजे कधी करशील. मी म्हटलं 6 वाजता नंतर मी फोन उचलणार नाही, करू पण नको मला, कारण शेवटी माझं पण जीवन आहे ना. मी सकाळी माझ्या शरीरासाठी, माझा देवस्थासाठी मी पण बाबांचा प्रार्थना करतो,
मग आंघोळ बिंघोळ करायला मला पण सकाळी 10 वाजतापर्यंत टाईम पाहिजे ना. हो. तुम्ही 7 वाजताच चालू. माणसाला हे पण माहीत नाही का आपण कधी काय करावं. हां, बरोबर आहे. म्हणजे असं नाही का आपण लहान माणूस आहे आपण वेडे नाही. हे CM PM पण वेडेत. हे साले सकाळी 5 वाजता उठून 6 वाजता उठून काय मिटिंग करतात ना, काय रात्री 2 वाजता. अरे म्हटलं काय तुम्ही एवढं करून सुद्धा समाजाला काय दिला. त्याच्यापेक्षा तुम्ही 6 तास करा. सगळे करतात ना तसं तुम्ही करा. तुम्ही तुमच्या पण घराकडे लक्ष द्या. तुम्ही घराकडे लक्ष दिलं ना का तुमचं प्रेम वाढेल. तुमच्या घरांबद्दल वाढेल ना प्रेम तर तेव्हा तुमचं देशवासींबद्दल वाढेल. करेक्ट. तुमच्या घरातच तुमचं प्रेम नाही. तुमच्या स्वतःच्या घरात तुम्ही कुत्र्यासारखं जगता. रात्री तुम्ही घरी जाता त्यावेळेला बायको पोरं झोपून गेले मग तुम्हाला काय लवकर झोप नाही लागत. सगळे लपडे करून 2 पॅग मारतात तुम्ही पण झोपता. सकाळी उठला का त्याचा असिस्टंट उभा आहे साहेब याची मीटिंग साहेब याची मीटिंग. काय मग तुमचं जीवन तरी काय. तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर बसून पण तुमचं जीवन नाही. मग इकडे जगायला तरी कोण आलाय. मुकेश अंबानीला बघा तर तरी रात्री 11 वाजता मीटिंग करतो. अरे वेड्या एवढा दिला देवानी का करतो. पण नशा आहे ना. नशात काय समजणार कोणाला. आणि आपण किती करावं आणि किती नाही ते माणसाने हे करायला पाहिजे. आता आज आपल्याकडे माहिती आहे का मोठा माणूस आणि लहान माणूस काय आहे माहिती आहे का. या जगात लहान माणूस आणि मोठा माणूस काय आहे. माणसाला मिनिमम किती भेटलं पाहिजे आणि मॅक्झिमम किती भेटलं पाहिजे ते कायदा नाही जगात. आज समजा मी आहे. आज समजा मी महिन्याला 3 लाख रुपये कमवतो. एक सांगतो माझा खर्च किती आहे 1 लाख 1.25 लाख. स्टाफ येते 2 लाख बरोबर आहे. जर का मी 3 लाख कमवतो ना तर मला कंपल्सरी पाहिजे का तुम्ही 3 लाख कमवताना तर एवढं माणसं तुम्हाला ठेवावं लागेल. कारण लोकांचं पण घर चाललं पाहिजे ना. बरोबर. आज शेअर बाजारमध्ये लोक करोडो रुपये कमवतात. 4 माणसाला नोकरी देत नाहीत आणि त्यांना टॅक्स पण कमी आहे. हे काय पद्धत. तुमच्या कंपनीचा शेअर वाढला ना त्या प्रमाणामध्ये तुमच्या वर्करांचा पगार वाढला पाहिजे तर जग बॅलन्समध्ये येणार. तुमचा शेअरचा भाव वाढतो आणि पगार तिकडेच म्हणजे इनडायरेक्टली तुमचा प्रॉफिट वाढतो. मग जर का तुमचा प्रॉफिट वाढतो का तुम्ही जास्त माणसाला कामाला ठेवायला पाहिजे. करेक्ट. आपल्या देशामध्ये माणसं जास्त आहेत मग आपण मशिनरी कशाला ठेवतो. मशिनरी कमी करायला पाहिजे. लोकांना काम द्या ना. मग माणूस काय करतो ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो मोठे मोठे मशीन लावतो. हे सगळे गिरणी वर्कर सगळे कशाला घरी बसले. हे गुंड कशाला बनले सगळे. मुंबईमध्ये हे गुंडागर्दी कधी चालू झाली गिरण्या बंद झाल्यानंतर. आज पण जर का तुम्ही हे बॅलन्स नाही केला तर गुंडागर्दीच वाढणार. ह्याचं कारण आहे का माणूस कोण गडबड करतो ज्याच्याकडे त्रास आहे. हो. आज तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता बरोबर आहे ना पण जर का झोपडपट्टी बाजूला आहे जर त्याला त्रास झाला का तो बिल्डिंगात शिरेल ना. ह्याचं कारण आहे ना का तुम्ही बॅलन्स नाही जपला. तुमच्या देशात जिकडे लहान प्रॉब्लेम दिसली तिकडे 4 माणसांनी गोळा होऊन आवाज उचलला का ते प्रॉब्लेम संपेल. नाही तर वाढेल ती. नाहीतर ते वाढत जाणार ना. हो. आज तुमच्याकडे गटारात पाणी भरतो बरोबर आहे ना. तुम्ही 10 वेळा म्युन्सिपाल्टीत ॲप्लिकेशन टाकला काय होत नाही. पण तुमच्या एरियातले 50 लोक गोळा होऊन जर का 4 तास तिकडे थांबले का तुमचं गटर साफ होणार का नाही. हो हो हो. कुठलीही वस्तू तुम्हाला त्रास देते त्याचा विलाज करा. कुठलीही वस्तू तुमच्या समाजाला त्रास देते त्याच्यासाठी 4 माणसं गोळा व्हा त्याचा विलाज करा. ते पण धर्म आहे. अन्याय करणं अधर्म आहे तसं अन्याय सहणं पण अधर्म आहे. हे आपल्या ग्रंथात लिहिलं आहे. पण त्याच्यावर वागतो कोण. आपण काय विचार करतो त्याच्यावर होतो ना अन्याय होऊ दे आपल्यावर आला तर बघूया. मी 35 वर्ष आहे ना सतत बाबांच्या टचमध्ये राहिलो. हे जसं तुमच्यानी माझी गोष्ट होते ना अशी बाबांबरोबर व्हायची. मी बाबांना सांगायचं ना कधी का बाबा हे सगळं कधी बदलेल. अरे बोल तुझं बघ ना तू बदलायला जाणार ना
तर ते तुला संपवतील. आणि हे असं चालूच आहे. आणि इफेक्ट आहे. आणि मी आता आज तुम्हाला सांगतो ना, काही वर्ष मी सांगू शकणार, नंतर कोणाला तरी वाईट वाटलं का गोड्या घालेल. पण माझं कसं बरं आहे का आता माझे आयुष्य मी काढून घेतलं, जे काही काम करायचं करून घेतलं, आणि मला घोडा घातल्यानंतर पण माझा भूत आहे ना, तो पण कार्य करेल. हां, बरोबर. ह्याचं कारण आहे का शरीरात राहू नये ना, एक आपलं कार्य करायची एक लिमिट आहे. पण ज्या दिवशी भूत बनलो ना, त्या दिवशी जास्त करेल. जसं बाबा शरीरात होते तेव्हा किती काम करायचे आणि आता किती करतात. आता उलट वाढतं ते काम. वाढतंय. हां. ते आता मी तुम्हाला जे रावणाची स्टोरी सांगितली ना, ते आपण युट्यूबवर नाही सांगू नाही शकत. सांगू शकत. कारण कसं आहे, हे जेवढे आहेत ना सगळे माझ्या मागे लागतील. पण एक टाइम येईल तेव्हा सांगू. पण ते तुम्ही जे सांगितलं मला ते फॅक्ट पटलं मला. तुम्हाला नाही, हां. पूर्ण जगाला पटणार. हां, पण त्यात ते पण ज्याचा अहंकार तुटेल ना, हां, तो काय करणार. बरोबर. आपल्याला फारदा माहीत असतो का बाबा ह्यो चुकीचा आहे, पण आपण बोलू शकत नाही का आपला अहंकार आपल्याला आडवा येतो. जसं महाभारतामध्ये ते सगळ्यांना माहीत होता का हे चुकीचं आहे, पण कोणीच गुरु काहीच नाही बोलले. हो. कारण त्यांचा अहंकार आला कुठे, अरे बाबा हे तर माझं शिष्य आहे, ह्याला मी कसं काय खोटं बोलू. तुम्ही तुमच्याबरोबर एक वस्तू आली ना का दुसरं गिफ्ट आहे. ते एका म्हणजे पिक्चरमध्ये असं दाखवलं होता की भगवानाकडे जातो, बोले मेरे को पैसा चाहिए, ये चाहिए. बोले पैसा मिलेगा, सहज निकल जाएगा, चलेगा. तुला पैसा भेटेल पण तुझा शरीर खराब होईल. म्हणजे अशी एक स्टोरी आहे ना. बरोबर. का माणूस पहिला चालत जायचा धंदा करायला, का तो देवळाकडे जायचा, बाबांना सांगायचा अरे बाबा मला जरा एक सायकल बिकल काय बंदोबस्त करून द्या. हे लांब लांब जायचं असतं. बोललं ठीक आहे. सायकल भेटली, मग सायकलवर जायला लागला. मग परत म्हणायचं का थोडं अजून लांब जायचं, गाडी तरी. मग स्कूटर भेटली, मग हळूहळू मला 2 लाखांना अजून घेऊन जायचा. मग कार भेटली. एक दिवस असं झाला का प्लेनमध्ये जायला लागला, एवढा पैसा आला. पण नंतर काय झाला, त्याला झालं अंगात डायबिटीस. मग डॉक्टर काय म्हणाले, सकाळी चालत जा. मग सकाळी चालायला लागला 1 तास 2 तास. एक दिवस देव भेटला. अरे म्हटलं काय रे, तुला सगळं काय दिलं तर चालत का फिरलंय. अरे बोलतो मला डायबिटीस झालाय ना, डायबिटीस झाला आहे. मग डॉक्टर म्हणायचा का सायकल चालव. परत तिकडे झाला. म्हटलं मग पहिला काय वाईट होता, बरोबर, तू मागितला कसाला हे सगळा. आजचे जे लोक आहेत ना, हे पैशामागे धावतात ना, त्यांचं लक्ष स्वास्थ्याकडे नाही, त्यांचं लक्ष संसाराकडे नाही, त्यांचं लक्ष पर्यावरणकडे नाही, त्यांचं लक्ष फक्त आर्थिककडे आहे, त्यांचं लक्ष धर्माकडे नाही, अध्यात्माकडे नाही. हे सगळं त्याच्यापेक्षा दूर गेला. पण ज्या टायमाला हे एवढं वाढेल ना, माणूस माणसाला मारायला सुरुवात करेल. आणि ते फार लांब नाही, फार लांब नाही. कारण आता चरणसीमा आलेली आहे. अमीर होत चाललाय, गरीब होत चाललाय. एक दिवस मारहाण चालू होईल ना, तेव्हा मग गरीब पण देवाकडे जाईल, अमीर पण देवाकडे जाईल. तेव्हा ते अध्यात्माकडे वळतील. करेक्ट. मध्ये एक केस आला होता. अरे म्हटलं हे 15 वर्ष झाले, म्हटलं हे माझा नवरा चिडचिड करत राहतो. मी म्हटलं प्रत्येक वस्तूवर बोलतो हो, काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. मी त्याला म्हटलं एक उपाय सांगतो, तुम्ही करा. म्हटलं काय. म्हटलं त्याला सकाळी आहे ना, रतालू आहे ना, रतालू ते बॉईल करून द्या खायला, आठवड्यातनं 3 दिवस. मग मला 2 महिन्यांनी सांगा काय होतं. तुम्हाला खरं नाही वाटणार. ते 2 महिन्यानंतर ती बायकोचा फोन आला, लेडीचा. मला म्हणतो अरे खरोखर बोलतो काय. बोला आता तू चिडचिड बंद झाली. अच्छा. आम्ही विचार केले आमच्यासारख्या माणसाने, आम्ही तर करतोय आमच्या हिशोबाने, पण टाईम लागेल. आज मंत्रीने काय विचार केला ना तर लवकर होईल, कोणी इंडस्ट्रियलांनी काय विचार केला तर लवकर होईल. आज तुम्हाला वाईट लागत असेल तरी ती मी काय नाही करू शकत. सत्य बोलायला मी काय आता चालू केलं, आता काय थांबणार नाही. कसं आहे, आज फारसे डॉक्टर लोक आहेत ना, ते पण कन्सर्न घेतात. कारण त्यांना माहिती आहे का जे त्यांचं एज्युकेशन आहे ना एका लेवलपर्यंत ठीक आहे, पण पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे पण नाही. आणि हे काहीतरी नवीन आहे.
त्या लोकांनी जर का शिकून घेतलं ना का ते चांगली सेवा करू शकतील. शेवटी डॉक्टर हे जे पेशा आहे ना हे पैसे कमवायचं नाही, हे सेवाचं आहे. पण त्यांची पण चूक नाही, कारण आपण जे एज्युकेशनला विकायला सुरुवात केली ना, एज्युकेशनला विकायला सुरुवात केली, त्या लोक किती फीस भरतात माहिती आहे. डॉक्टर बनण्यापर्यंत करोडवर जाते, 1 करोडवर वर जाते. मग ते कुठून तरी ॲडजस्ट करणार. तेच जर का आपल्या स्कूल आणि शाळेमध्ये जर का तुमच्या मनाने तुम्ही डोनेशन देऊ शकता, तसं असतं ना तर आज डॉक्टर लोकांनी पण आहे ना 10-20 रुपयात काम केलं असतं. म्हणजे तुम्ही एक आर्थिक मागे लागून तुम्ही तुमच्या संसाराचा किती मोठा नुकसान करून घेतला आहे ते माणसाला माहीतच नाही. कारण कसं एक माणूस नशात असतो ना दारू पिऊन, तो कुठे पडला, त्याचा हात कापला, पाय कापला, त्याला माहीत नाही पडत. ह्याचं कारण आहे का तो नशात आहे. तसं आपलं जग आहे ना ते पैशाच्या नशात आहे. त्याला मोरल माहीतच नाही पडत का आम्ही काय केलं. तो बेवडा माणूस असतो, तो कुठे पडत राहतो गटरात, हे ते त्याच्या फॅमिलीपासून लांब जातो, समाजापासून लांब जातो, शेवटी आयुष्यापासून पण लांब जातो. पण त्याला माहीत नाही पडत का ते नशामध्ये आहे. ते परिस्थिती आपली आहे, आपण पैशाच्या नशामध्ये आहे. त्या नशामध्ये पण आपण फॅमिलीपासून लांब जातो, आपल्या आईवडिलापासून लांब जातो, आपल्या मित्रांपासून लांब जातो. कारण पैसे आल्यानंतर मित्र पण बदलतात, तुमची बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुम्ही समाजापासून पण लांब जाता. काय चाललंय. जेव्हापर्यंत तुम्ही ह्या नशाला कमी नाही करणार, मी तर एक म्हणतो ना का एक लक्षात घ्या, जो माणूस लहान आहे ना त्यांनी एकच काम करायचं, पैसेवाला दिसला ना का हसायचा. हे एक प्रॅक्टिस चालू करा. म्हणजे त्याला माहीत पडायला पाहिजे का मी वेडा आहे. कोणी मर्सिडीज घेऊन जात असेल ना का त्याला बघून हसा, म्हणजे येडा आहे. ह्याचं कारण आहे ना तू मर्सिडीज घ्यायला तू किती लोकांपेक्षा लांब गेला. तुझ्या आईपेक्षा लांब गेला, तुझ्या मित्रांपेक्षा लांब गेला, तुझ्या परिवारपासून लांब गेला, समाजापासून लांब गेला. तू डॉक्टर आहे, तू मर्सिडीज घेऊन फिरतो, पण तुझा इमान कुठे गेला. त्याला आपण जाणीव करून द्यायला पाहिजे का तू तुझा इमान विकून मर्सिडीज घेतली. ज्या दिवशी त्याला जाणीव झाली ना त्या दिवशी त्याची माणुसकी उभरेल. आज तुम्ही नशात आहे, जेव्हापर्यंत मी 2 थोबाडात नाही मारला आणि तुमच्यावर थंड पाणी नाही टाकला, तुम्ही होशमध्ये कसं येणार. हे व्हिडिओ फार नाही, सगळ्या लोकांना थोडं असं वाटेल, कारण जेवढ्या लोकांचा घमंडचा जो ओरा निर्माण झाला आहे ना पैशापोटी, त्यांनी काय काय हरवले ते तरी त्यांना माहीत पडू द्या. तुम्ही एकदा पैसेवाले झाले ना, तुम्हाला ते तुमचं स्टेटस सांभाळायला तुम्ही खरं बोलू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलांशी खोटं बोलणार, तुम्ही तुमच्या बायकोशी खोटं बोलणार, तुम्ही तुमच्या आईवडिलांशी खोटं बोलणार, तुम्ही तुमच्या मित्रमंडळी. कारण काय, तुम्हाला असं वाटतं का मी खरं बोललो तर काय होणार, एक भय पण निर्माण होतो, रेप्युटेशन खराब होईल. आता लहान माणूस असेल ना तर त्याच्याकडे पैसे ना, तो म्हणेल नाही रे दादा पैसे नाहीत. पण मोठा माणूस काय म्हणेल, बघतो तुला सांगतो. आता त्याच्याकडे आहे का नाही ते त्याला जाणीव, आपल्याला नाही माहीत. त्यापेक्षा खरं म्हणायचं ना, नाही रे बाबा देऊ शकत नाही. ही जी सगळी वस्तू आहे ना ही समाजात आली ना तरच देवाची वाणी येणार. जेव्हापर्यंत तुम्ही आहे ना रेनकोट घालून बसलेत तेव्हापर्यंत किती पाऊस झाला तुमच्या अंगाला पाणी लागणार नाही. मुलाला वाईट वाटलं, गोड्या घातला तर अजून करेल, मेल्यानंतर भूत बनल्यानंतर तर अजून करेल. करेक्ट. ओम साईराम. ओम साईराम. तर तुम्ही पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, म्हणजे भक्तीकडे तुमचा एक पाऊल अजून टाका. शेअर करा हा व्हिडिओ अजून साई भक्तांपर्यंत, अजून लोकांपर्यंत, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.